तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग एक थोडा मूवी रिव्ह्यू होणार आहे. तर मी एक रिसेंटली मूवी पाहून आलो आणि ती मूवी कुठली आहे तर कांतारा. आणि ही कांताराबद्दल रिव्ह्यू होणार आहे. रिव्ह्यू चालू करण्याच्या आधी मी मित्रांसोबत ती मूवी पाहायला गेलो. त्याचा एक छोटासा आउटडोर व्लॉग आहे, तो पाहून या. मग आपण मूवीच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. सो आता आम्ही मूवीसाठी कडे आलेलो आहोत आणि आम्हाला एकदम कोपऱ्यातले तिकीट भेटलेले आहेत. आम्ही जरा लवकर यायला पाहिजे होतं असं वाटतंय आता. सो हे बघा आमचं टॉकीज. आणि आता आम्ही आलेलो आहोत कांतारा मूवीसाठी. आणि माझ्यासोबत आहे काय आणि अजून दोघं यायचे आहेत. असं वाटतं आपल्याला लवकर यायला पाहिजे होतं ना. एकदम कोपऱ्यातले तिकीट भेटले असे एकदम दरवाजाजवळचे. अशी मान करून पिक्चर बघायला लागणार. पण ठीक आहे, मूवी चांगला असेल तर मान पण वाकडी करू. काय बॉईज एक्साइटेड आहात की नाही मूवीसाठी? एकदम कोपऱ्यातली सीट भेटली मला आणि अशी डेंजर दिसतो ना लाईटने. हा आता बरोबर आमचा भारत माता की जय. काही जरा इंटरव्हल झालेला आहे आणि मूवी चांगला चालू आहे. मस्त वाटला आतापर्यंत. हिमेश ठेव जरा फोन ठेवतो. कामच असतो बाबा, करायला लागतो. अर्धा मूवी आता इंटरव्हल पर्यंत तरी चांगला होता. आता पुढे पण बघूया कसं आहे. फायटिंग भारी आणि फायटिंग पण एक नंबर वाटते. फक्त आम्हाला जरा मान वाकडी करून बसायला लागते. काय ॲडजस्ट करायला लागणार तेवढं. आता दादा आम्हाला काहीतरी खिलवतंय. बोलते भूक लागली असेल तर सांगा फक्त. तर दादा आता काय दाखवू मूवी लागला. ओके, सो आता आपण थोडं मूवीबद्दल बोलूया. तर मूवीचं नाव आहे कांतारा द लेजंड चॅप्टर 1. डायरेक्टेड बाय रिषभ शेट्टी. 3 वर्षापूर्वी जो कांतारा मूवी आलेला त्याचा हा प्रिक्वल आहे. म्हणजे आधीची स्टोरी दाखवली कांतारा मूवीची. सो ह्या मूवीमध्ये डायरेक्शन रिषभ शेट्टीने या मूवीचं डायरेक्शन केलेलं आहे. आणि कांतारा 1 सारखंच हे एकदम उत्कृष्ट डायरेक्शन वाटलं. त्यानंतर त्याची सिनेमॅटोग्राफी, काही सिनेमॅटिक शॉट्स आहेत, सिनेमॅटिक अँगल आहेत, कलर पॅलेट आहे, ह्या सर्व गोष्टी उत्कृष्ट आहेत त्या मूवीमध्ये. VFX, परत स्पेशल इफेक्ट्स, जे ॲनिमल दाखवलेत ते एकदम क्लोज टू रिअल वाटतात. आणि त्याच्यावर पण चांगलं काम केलं. काही ॲक्शन सीन आहेत, ॲक्शन कोरिओग्राफी एकदम उत्कृष्ट आहे. हिरोच्या अंगात तो देव जातो तेव्हाचे जे सीन आहेत ते तर अगदी गुजबम्स आणणारे आहेत. आणि मेन ॲक्टिंगबद्दल जर आपण ह्या मूवीकडे ॲक्टिंग म्हणून बघितलं तर रिषभ शेट्टीने डायरेक्शन सोबत ॲक्टिंग पण तेवढीच तगडी केलेली आहे आणि ते बघायला पण खूप मजा येते. बाकीचे जे ॲक्टर्स आहेत त्याही पण छान ॲक्टिंग केलेली आहे. ज्याही जास्त प्रॅक्टिकल गोष्टींचा यूज केला आहे, कमी VFX केले. जिथे गरज आहे तिथेच VFX यूज केले. जास्तीत जास्त प्रॅक्टिकल सेट त्याही उभे केलेत आणि ते बघून जाम छान वाटतं की हल्ली सगळे VFX वर डिपेंड राहतात. पण व्हिडिओ पॉझिटिव्ह आहे का, काही निगेटिव्ह पॉईंट पण या मूवीचे आहेत. पण आपण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह पॉईंट या मूवीचे दिसून येतात. आणि मेन म्हणजे मला साऊथ इंडियन मूवीचं एक छान वाटतं की ते आपल्या देवाला, आपल्या संस्कृतीला एकदम टॉप लेवलला घेऊन ठेवतात. कुठल्याही देवाला निगेटिव्हली दाखवत नाही, आपल्या संस्कृतीला निगेटिव्हली दाखवत नाही. संस्कृती किती चांगली आहे, इंडियन संस्कृती किती चांगली आहे, त्यांच्या परंपरा आहेत त्या जास्त वर येताना दिसतात. तर ते एक छान वाटतं. ओव्हरऑल छान मूवी आहे. आणि हा मूवी थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्स करण्यासारखा आहे. कारण काही जे ॲक्शन सीन आहेत आतून
ओरडण्याचं फील आणतात किंवा अंगावर घुसबम्स येतात ते थिएटरमध्ये जाऊनच बघा. मोठ्या स्क्रीनवर बघण्यातच जाम मजा येते आणि एकदम क्राऊडमध्ये बघण्यात तर अजून मजा येते. तो ओव्हरऑल हा आपला थोडा मिक्स व्हिडिओ होता, थोडा व्लॉग, थोडा मूवी रिव्ह्यू. सो मला काय वाटलं ह्या मूवीबद्दल हे तर मी सांगितलंच तुम्हाला. ओके, सो व्हिडिओ एंड करण्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो मी सेटअप कसा लावलाय. सो इकडे बघा, मी पहिला ट्रायपॉड घेतला आहे. ट्रायपॉडची हाईट इथपर्यंत येत होती, मग त्याच्यावर गोरिला पॉड लावून त्याच्यावर गोप्रो लावलाय आणि त्याने आपल्याला हा व्हिडिओ भेटलेला आहे. ओके, जर तुम्ही हा मूवी पाहिला असेल तर कमेंट करा की मूवी तुम्हाला कसा वाटला आणि हा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करा. आता आपण व्हिडिओच्या एंडिंगला आलेलो आहे, तर तुम्हाला माहितीच आहे मी आता काय बोलणार आहे.